मी माननीय श्री अशोक पाटील सर यांना आमंत्रित करते की त्यांनी आपल्या या ठिकाणी मार्गदर्शनाने सर्वांना उद्बोधित करावे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा वारणानगर यांच्या वतीने आज या ठिकाणी जे साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या साहित्य संमेलनामधला दुसरा भाग म्हणजे बाल आनंद मेळावा. खरं म्हटलं तर 9 वाजताचा कार्यक्रम होता, पण आता 12 वाजले. आता आपली सर्वांचीच मानसिकता थोडी आता कंटाळवाणी व्हायला लागलेली आहे, पण आम्ही फार वेळ घेणार नाही. खरं म्हटलं तर कार्यक्रमच उशिरा सुरू झाला. जरी सुरू झाला असला तरी हा कार्यक्रम म्हणजे खरोखर दर्दी लोकांचा असतो. साहित्य संमेलनामध्ये आपण जे सहभागी होतो हे अतिशय चांगली लोकं याच्यामध्ये येतात. आज या ठिकाणी उपस्थितामध्ये आमचे मार्गदर्शक कोराडे सर आहेत, माळी सर आहेत, त्याचबरोबर ज्यांची महाराष्ट्रामध्ये कविता गाजली ते बबलू वडर या ठिकाणी आहेत. पाठीमागं कथाकथनकार अरविंद मानकर सर आहेत, डी परीट सर आहेत. त्याचबरोबर बालकुमार साहित्य सभेचे सर्व पदाधिकारी निकाडे सर या ठिकाणी आहेत. नसीम जमादार आहेत, श्रीकांत पाटील आहेत, उर्मिला तेले आहेत, परशुराम आंबे आहेत. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माझे बालमित्र. मगापासून खरं म्हटलं तर या मुलांनी ज्या कथा किंवा ज्या कविता सादर केल्या त्या कवितेमध्ये सर खरं म्हटलं तर त्यांनी कोराडे सर त्या मुलांनीच आम्हाला तत्त्वज्ञान शिकवलं. कारण निसर्गावर प्रेम करायला किंवा माणुसकी किंवा हे जे काय आहे हे मुलांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे खऱ्या अर्थानं मगाशी जे कृष्णात खोतने सांगितलं की रिंगण जे आपण पाठीमागं जे निघालो ना ते आता मुलं आम्हाला शिकवायला लागले आहेत. खरं म्हटलं तर आम्ही त्यांना शिकवायला पाहिजे होतं. असो, खरं म्हटलं तर आत्ताची पिढी ही प्रगत आहे. कारण मोबाईल आणि घरातलं जे काही वातावरण आहे ती मुलं जे बघतायत त्यामुळं खऱ्या अर्थानं मुलं आता प्रगत व्हायला लागले. या प्रगत या मुलांच्यासाठी खरं म्हटलं तर आम्ही त्यांच्यापेक्षा पुढं व्हायला पाहिजे. खरं आता खरी गरज आहे. मित्रांनो, या मुलांनी जी आज कविता सादर केल्या त्याच्यामध्ये निसर्गावर त्याचबरोबर माणुसकी जीवन कसं असावं अशा पद्धतीच्या कविता सादर. या ठिकाणी मी 1-2 कविता सादर करणार आहे. कविता कशी सुचते, मगाशी कृष्णानं सांगितलं कविता सुचते कशी किंवा ज्या वेळेला सुचते त्यावेळी लिहिलं पाहिजे. मग ती कथा असेल किंवा कविता असेल. माझी एक कविता आहे अनुस्वार नावाची. आता ही कशी सुचली असं तुम्हाला वाटत असेल तर देवळामध्ये गेलं की देवळामध्ये काय करतात, पावती करतात बघा. आणि मग मी एका देवळामध्ये गेलो, एका म्हणजे बऱ्याच देवळामध्ये असं जात होतो. आणि मग देवळामध्ये पैसे दिले की पावती करायची. पावतीला नाव सांगा म्हणायचे ना. मग नाव सांगताना मी काय सांगायचं, अशोक यशवंत पाटील. आता यशवंत हा शब्द, आता ही पावती करणारी जी असतात ना ती धोतरवाली असतात किंवा जरा जुनी लोक असतात. ती काय करायची, यवर टिंब द्यायची किंवा शवर टिंब द्यायची, वर द्यायची नाही. अनुस्वार जो आहे तो यवर ना तर शवर द्यायची. आणि मग त्यामुळं ते यंशवत व्हायचं नाहीतर यशंवत व्हायचं. आणि मग मला असं वाटायला लागलं, अरे ह्यो अनुस्वार जर इकडं तिकडं गेला तर काय गंमत होती बघा. आणि मग मला कविता सुचली. आणि मग ती कविता कशी आहे बघा. एकदा एक टिंब फिरू लागले रमत गमत. एकदा एक टिंब फिरू लागले रमत गमत. फिरता फिरता त्याने केली खूप गंमत जम्मत. एकदा एक टिंब फिरू लागले रमत गमत. फिरता फिरता त्याने केली खूप गंमत जम्मत. आबाचा केला आंबा. आबाचा केला आंबा. भांड्याचा केला भाड्या. आबाचा केला आंबा. भांड्याचा केला भाड्या. पांडाचा पाडा करणे चुका नसे या थोड्या.
दंग्याऐवजी दगा झाला, दंग्याऐवजी दगा झाला, खंडूचा झाला खडू. दंग्याऐवजी दगा झाला, खंडूचा झाला खडू. चिंता म्हणता रचली चिता, आता हसू का रडू. बाबूचा बांबू करून आंबूचा अबू केला. बाबूचा बांबू करून आंबूचा अबू केला. नदीला घेऊन नंदीत पोहण्यासाठी जो गेला. असे जेव्हा खोडकर टिंब भलतीकडे जाते, असे जेव्हा खोडकर टिंब भलतीकडे जाते, लिहिणाऱ्याच्या चुकीचे वाचताना हसे होते. असे जेव्हा खोडकर टिंब भलतीकडे जाते, लिहिणाऱ्याच्या चुकीचे वाचताना हसे होते. व्याकरणात टिंबेला अनुस्वार म्हणतात. व्याकरणात टिंबेला अनुस्वार म्हणतात. चुकला विसरला की सारे घोटाळेच होतात. चुकला विसरला की सारे घोटाळेच होतात. मगाशी एका मुलीनं झाडावरची कविता सादर केली. खरं म्हटलं तर निसर्गावर आपण प्रेम करायला पाहिजे. झाड हा एक विषय घेऊन एक कविता लिहिली. अगदी छोटे शब्द, कमी शब्दामध्ये. मुलांनासुद्धा ती खरं म्हटलं तर मार्गदर्शक होईल ती. बघा, कवितेचं नाव आहे झाड. कविता कशी असावी? कमी शब्दामध्ये असावी, पण परिणामकारक असावी. झाड. झाडावरचं बी पाण्यानं भिजलं. झाडावरचं बी पाण्यानं भिजलं, माळ रानावरच्या मातीत रुजलं. झाडावरचं बी पाण्यानं भिजलं, माळ रानावरच्या मातीत रुजलं. रुजलेला अंकुर येऊ लागला वर. रुजलेला अंकुर येऊ लागला, हिरवगार रूप लेऊ लागला सुंदर. मुळं त्याची जमिनीत जाऊ लागली खोल. मुळं त्याची जमिनीत जाऊ लागली खोल. खोडावर पानांनी सांभाळला तोल. इवलस रोपट डुले वाऱ्यावरी. इवलस रोपट डुले वाऱ्यावरी. सूर्याला भेटायला ओढ मणी धरी. ऊन वारा पावसात झाड त्याचं झालं. ऊन वारा पावसात झाड त्याचं झालं. गोड गोड फळांनी बहरून गेलं. गोड गोड फळांनी बहरून गेलं. म्हणजे कमी शब्दामध्ये कविता अशी असावी. पूर्वी मुलं लपंडाव आम्ही लपंडाव खेळायचो लहान असताना. अरे बाळांनो बसा, अरे बसा 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 बसा, थोडा वेळ बसा. तर पूर्वीचे खेळ आता कमी झालेले आहेत. लपंडाव हा खेळ पूर्वी असायचा आपला. तर खेळात लपंडाव ही एक कविता बघा. लपंडाव लपंडाव खेळू चला एकच डाव. लपंडाव लपंडाव खेळू चला एकच डाव. माडीवर चढू दाराळ लढू, सापडला नाही तरी नका चिडू. दडू माडू शोधून काढू, पैजाचा लाव मस्का पाव. लपंडाव लपंडाव. उन्हात जाणे होतच नाही, खेळाचे सामान नकोच काही. चिडणार नाही बाबा आई, लवकर धाव चला की राव. लपंडाव लपंडाव. डाव घेणारा असतो एक जण, लपायला जाऊ आपण सारे जण. म्हणणार कोण एक दोन रंगेल डाव, घ्यायच डाव लपंडाव लपंडाव. खेळायला जरी येईल खरी मजा, दमली बिचारी डाव घेणारी. लपली तर सारी चौकडे सारी, ढुंडू या गाव सांगा तरी नाव. लपंडाव लपंडाव. यानंतर एकच कविता घेतो. मांजर आणि कुत्रा या दोघं वैरी असतात. खरं म्हटलं तर मांजर जर दिसलं तर कुत्रा धावून येतो बघा. आता हे ज्या वेळेला एकामेकात
ते वैरी कसे झाले असतील असा मला एक प्रश्न पडला. आणि मग मी विचार केला की अरे मांजर आणि कुत्रा हे कधीच मित्र होत नाहीत, तर वैरी का असतील हे? त्यावरनं मांजर आणि कुत्रा यांची होती अतूट दोस्ती. मांजर आणि कुत्रा यांची होती अतूट दोस्ती. हातात हात घालून दोघे करायचे दंगा मस्ती. मांजर होते धूर्त लबाड, कुत्रे भोळे बाबडे. मिळेल तेव्हा खायचे दोघे वाटून थोडे थोडे. एकदा एका घरात त्यांना मिळाले थोडे लोणी. एकदा एका घरात त्यांना मिळाले थोडे लोणी. विचार केला दोघांनाही किती कसे खायचे कोणी. एक मोठा एक छोटा असा वाटा नको व्हायला. एक मोठा एक छोटा असा वाटा नको व्हायला. म्हणून तराजू आणण्यासाठी वाण्याकडे कुत्रा गेला. लोणी बघून मांजराच्या पाणी सुटले तोंडाला. लोणी बघून मांजराच्या पाणी सुटले तोंडाला. खाऊन टाकले सारे त्याने न पाहता कोणाला. विश्वासघातकी मांजराने लोण्यासाठी असे केले. विश्वासघातकी मांजराने लोण्यासाठी असे केले. तेव्हापासून कुत्रा मांजर कायमचे वैरी झाले. तेव्हापासून कुत्रा मांजर कायमचे वैरी झाले. धन्यवाद. सभागृहातील सर्व मान्यवरांना, महानुभाव, सर्व संत सज्जनांना मी नमस्कार करतो. कारण वेळ कमी आहे, नावं घेण्यात बसलो तर वेळ जाईल, म्हणून सर्वांना नमस्कार. आणि मला जी काय 5-10 मिनटं दिलेत त्यात मी सादरी करत होतो. विद्यार्थी आता कंटाळलेले आहेत आणि अशा कंटाळलेल्या वेळेला आणखीन जास्त ताणवू नये म्हणून मी थोडासा खेळ करतो. तर मुलांनी खेळ करूया का? मोठ्याने बोला. वा वा. डावात पुढे करा. असा डावात पुढे करा. डावात असा पुढे करा. सर्वांनी बघा हे सर. पाहुण्यांना सुद्धा विनंती करेन, इकडे निवेदक बसले त्यांनी सुद्धा जरा हे करून बघावं काय होतं आहे बघा. जर काही चांगलं झालं तर मला सांगा, वाईट झालं तर जाताना मला ताकीद द्या. असं काय भानगड करू नका म्हणून. मी म्हणेन चिमणी उडाली, तुम्ही म्हणायचं ब्रुर्र असा आवाज करायचा सगळ्यांनी. चला, चिमणी उडाली, हात गेले पाहिजे वरती. चिमणी उडाली, कावळे उडाले, पोपट उडाले, हत्ती उडाले. अरे हत्ती काय उडत नाहीत, पण आपण उडवले. वा वा. आता सगळेजण छानपैकी मयेत आलात. मित्रांनो, मी प्रस्तावना न करता विषयाकडे जातो. कथा लेखन कशी करावी हे सांगण्याची वेळ नाही आहे. एक मुलगा शाळा सुटल्याबरोबर धावत पळत घरी आला. घरी आल्याबरोबर आईनं दप्तर त्याचं काढून घेतलं आणि तो असा मुक्त झाला. एकदम उड्या मारायला लागला, नाचायला लागला, गाणं म्हणायला लागला, आरडाओरडा करायला लागला. आई म्हणाली, अरे किती आरडाओरडा करतो, जरा शांत बैस, जा हातपाय धुवून घे, तुझ्यासाठी आज खाऊ बनवलं आहे. हां. तसं तो शांत झाला. त्याने हातपाय धुतले, येऊन बसला. आईनं त्याला त्याच्यासाठी छानपैकी पदार्थ तयार केला होता, खायला दिला. त्याने खाल्ला. मित्रांच्याबरोबर जरा खेळायला पण जाऊन आला. संध्याची वेळ झाली तसा घरी आला आणि नेहमीप्रमाणे मग त्याचं दप्तर ते काढून काहीतरी बसला वाचायला. पण आज त्याचं वाचनात लक्ष लागत नव्हतं. लक्ष दुसरीकडेच होतं. तो नुसतं पानं पुस्तकाची अशी चाळत होता. आईनं बघितलं, बाळ, अरे आज तुझा वाचनात लक्ष लागत नाही. त्यानं काय उत्तर दिलं नाही. तो गप्पच बसला खाली मान घालून. परत पुन्हा आईला विचारलं त्याला, अरे तुझं वाचनात आज काय लक्ष लागत नाही. तर मुलगा कसा म्हणाला बघा, आई शाळेत बाईनी पाठ मला शिकवला, पण सगळं काही समजलं नाही मला. तू मला शिकवणार का? म्हणजे माझं चांगलं लक्षात राहील तू जर शिकवशील तर. आई फार हुशार होती. अशी आई प्रत्येकाला मिळायला पाहिजे असं माझं मत आहे. त्या आईनं काय केलं बघा, ती म्हणाली, बाळ माझ्याकडे 2-3 कामं आहेत, तेवढी कामं झाली, मी तुला तुझ्या काय अभ्यासाची मदत तुला करते, शिकवते तुला.
जा तिथं बैस, तुझं पुस्तक काढ आणि वाचायला सुरुवात कर. मुलगा जाऊन बसला, पुस्तक काढलं, वाचायला सुरुवात, पण लक्ष लागत नव्हतं. मग आईनं सांगितलं इकडे लक्ष दे, मी काय म्हणते बघ. मित्रांनो, तुम्ही मला सहकार्य करायचं आहे, या कथेत तुम्ही बोलायचं आहे. ती आई म्हणते वाच. कसं वाच? मनापासून. मनापासून. व्हेरी गुड, छान. इकडे आवाज येत नाही, जरा जोरात येऊ द्या. मनापासून. आज तुमच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा हा पाठ आहे बरं का. तुम्ही जर मनात म्हणाल मोठ्यानं तर तुम्हाला त्याचा अर्थ कळेल आणि त्याचा फायदाही तुम्हाला भविष्यकाळात होईल. आई म्हणाली मनापासून म्हणा. दुसरा शब्द सांगितला आवडीने म्हणा. आणि तिसरा शब्द सांगितला एकाग्रतेने वाचायचं. कसं वाचायचं? मनापासून, आवडीने, एकाग्रतेने. मुलगा जाऊन बसला, पुस्तक काढलं, वाचायला सुरुवात केली. मनापासून, आवडीने, एकाग्रतेने वाचायला लागला. सगळा पाठ वाचून झाला आणि त्याच्या लक्षात आलं थोडासा पाठ समजलेला आहे. मग तो आईकडे आला. आई, मला जरासा पाठ समजला, तू शिकवणार का? आई म्हणाली माझी 2च कामं शिल्लक आहेत, तेवढी झाली की मी तुला शिकवते. जा बैस, वाच. कसं वाचायचं सांगा मुलांनो? मनापासून. मोठ्याने म्हणा. मनापासून, आवडीने, एकाग्रतेने. आज घरी गेल्यानंतर हा प्रयोग करून बघा काय होतंय आणि मला सांगा. मुलगा वाचायला बसला, पुन्हा मनापासून, आवडीने, एकाग्रतेने पुन्हा पाठ वाचला आणि त्याच्या लक्षात आलं की पहिल्या वाचनाच्या पेक्षा दुसऱ्या वाचनातला पाठ आणखीन समजलेला आहे. तो आईकडे आला. आईला म्हणाला आई मगाच्यापेक्षा आणखीन पाठ मला जरा समजला आहे, पण आणखीन काही गोष्टी शिल्लक राहिल्या आहेत, ते शिकवणार का? आई हसत म्हणाली बाळा एकच काम शिल्लक राहिले, तेवढं झालं की तुला शिकवते, जा बैस आणि वाच. मुलगा जाऊन बसला, त्याने वाचायला सुरू केलं. कसं वाचायला सुरू केलं? मोठ्याने, आवडीने, एकाग्रतेने. मुलगा शांतपणे वाचून आईकडे आला. आई हात पुसत आली, घाम पुसत आली, पदराला तिने हात पुसला आणि चल म्हणाली मी तुला शिकवते, बैस बैस तिथे. तर मुलगा काय म्हणाला बघा. मुलगा म्हणाला आई तू मला शिकवण्याची गरजच नाही, मला सगळा पाठ समजला आहे. विचार, या पाठावर कोणताही प्रश्न विचार, मी तुला उत्तर द्यायला तयार आहे. मित्रांनो, मगाशी खोत सरांच्या व्याख्यानामध्ये वाचनाचं महत्त्व काय आहे तुम्ही समजावून घेतलं. तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी होते. वाचन किती महत्त्वाचं आहे आणि लेखन किती महत्त्वाचं आहे, त्या वाचनाच्या संदर्भातच ही एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगितली. या आईनं लहानपणापासूनच त्या मुलाला वाचायचं कसं शिकवलेलं होतं. त्यानं वाचलं, त्याला पाठ समजला. हा मुलगा लहानपणी सुताराची कामं करायचा, शेतात कामं करायचा. त्याला पुस्तक वाचायला फारसा वेळ मिळायचा नाही. तो पॅन्टीची खिशात पुस्तक घालायचा आणि वाचायचा. कधी कधी वेळ मिळेल तेव्हा. पुस्तक नसेल तेव्हा लांब 10-10, 20-20, 25-25 किलोमीटर लांब जायचा गावाला आणि त्या गावातनं पुस्तक आणायचा आणि वाचायचा. असं या मुलाला लहानपणापासूनच वाचनाचं वेड लागलं, छंद लागला. आणि या छंदाचा परिणाम काय झाला? कोण आहे तो मुलगा? असं वाचणारा मुलगा कोण आहे असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर मित्रांनो, या मुलाचं नाव आहे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, माजी राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अब्राहम लिंकन. ही त्याची गोष्ट आहे. वाचायचं कसं? मनापासून. कसं? मनापासून, आवडीने, एकाग्रतेने. आपण वाचूया आणि वाचनाचा छंद जोपासूया, वाचनाची संस्कृती वाढवूया आणि आपला देश प्रगतीपथावर नेण्याचं काम करूया. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले. राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्धमरायाला हो. बलसागर
तुमच्या कर्तृत्वातून, तुमच्या कामातून हा भारत घडणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो, वाचूया, वाचाल तर वाचाल. मी काही कविता केलेत, पण आत्ताची ही कविता आहे की नाही ती तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही जरा हसावं आणि जरा बोलावं, तुमचा जरा आवाज मला ऐकायला यावा म्हणून ही कविता मी सादर करतो. कविता आहे की नाही तुम्ही ठरवा. हे या कवितेचं नाव आहे चॉकलेटचं भारूड. जसं एकनाथ महाराजांनी भारूड लिहिलं, अग ग ग ग विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, तसं मी चॉकलेटचं भारूड लिहिलेलं आहे. ते आता मी तुमच्यासमोर सादर करतो. तुम्ही मला साथ द्यायचे आहे. अग ग ग ग ग ग ग ग अग ग ग ग. तुम्ही म्हणायचं आहे चॉकलेट चावलं. म्हणा अग ग ग ग. जोरात आवाज येऊ द्या. अग ग ग ग. काय मी करू, कसं मी करू. हो चॉकलेट चावलं र, चॉकलेट चावलं र, चॉकलेट चावलं. हो या रंगीबेरंगी दिसणाऱ्या चॉकलेटनं, या रंगीबेरंगी दिसणाऱ्या चॉकलेटनं भुरळ घातली मला त्याच्या गोडीनं. असं कसं जीवनात माझ्या वाईट घडलं, असं कसं जीवनात माझ्या वाईट घडलं. चॉकलेटचं मला हो व्यसन जडलं. अग ग ग ग ग ग ग अग ग ग ग. काय मी करू, कसं मी करू. हो चॉकलेट चावलं र, चॉकलेट चावलं र, चॉकलेट चावलं. हो या चॉकलेटच्या दुष्ट व्यसनानं काय झालं बघा. या चॉकलेटच्या दुष्ट व्यसनानं किडलं माझ्या दाताचं राजशाही घराणं. बालपणात मला म्हातारपण आलं. आता घरातले आजोबा आजी चॉकलेटची जाहिरात टी व्हीवर येतात आणि पेंट्या चॉकलेट खातो आणि आजोबा बघतात, आजी बघते आणि म्हणते अबे पेंट्या मला हे चॉकलेट बेना. हां, या चॉकलेटच्या दुष्ट व्यसनानं किडलं माझ्या दाताचं राजशाही घराणं. भयंकर माझं नुकसान झालं. चॉकलेटचं मला हो व्यसन जडलं. अग ग ग ग ग ग अग ग ग ग. काय मी करू, कसं मी करू. चॉकलेट चावलं र, चॉकलेट चावलं र, चॉकलेट चावलं. हो अहो महाराज, या चॉकलेटला काही उतारा बितारा आहे की नाही? आहे सांगतो. या चॉकलेटला उतारा. चॉकलेटचं नाव सोडून बोला. चॉकलेट जर खाल तुम्ही, दात घासून घेऊ आम्ही. शपथ घ्या अशी भराभर, चॉकलेटची गोडी उतरेल झराझर. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल. धन्यवाद. यापेक्षा जास्त काय बोलू नये असं म्हणतो आणि थांबतो. अध्यक्ष होण्यामधला एक मोठा तोटा असा असतो की सगळ्यांनी बॉलिंग केलेली असते मनावर. या बालश्रोत्यांच्या पिच मनाचं खराब झालेलं असतं आणि मग अध्यक्षाला सांगतात बॅटिंग करा, आता सेंचुरी झाली पाहिजे. अवघड प्रश्न असतो. थकलेले असतात. पण ठीक आहे, 3 मिनिटांची एक गोष्ट सांगणार आहे आणि 3 मिनिटाची एक कविता, एवढंच माझं हे आहे. मध्यंतरी आणखीन 1-2 मिनटं बोलणार आहे. आता सगळ्यांनी तुम्हाला तुमचा सहभाग घेतला. आपण एक कविता माझ्या पाठोपाठ म्हणायची आहे आणि एका वेगळ्या प्रकारची कविता कशी असते ते तुम्हाला लक्षात येईल आणि हावभाव करत म्हणायचे. झाड लावू यार गड्या, झाड लावू यार, खड्डा खणू यार गड्या, झाड लावू यार, आणि बी पेरू यार गड्या, झाड लावू यार,
माती घालू यार गड्या झाड लावू यार, ॲक्शनही करायची. पाणी घालू यार गड्या झाड लावू यार, कोंब पाहू यार गड्या झाड लावू यार, पान पाहू यार गड्या झाड लावू यार, आणि फुल पाहू यार गड्या झाड लावू यार, अरे फळ पाहू यार गड्या झाड लावू यार, फळ तोडू यार गड्या झाड लावू यार, फळ खाऊ यार गड्या झाड लावू यार, आणि झाड लावू यार गड्या झाड लावू यार, 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 आणि झाड लावू यार गड्या झाड लावू यार. तेव्हा असा पण सहभाग आपल्याला घेता येऊ शकतो. संयोजकांनी साहित्य संमेलनात, मोठ्यांच्या साहित्य संमेलनात आमच्या छोट्यांना वाव दिला आणि बाल साहित्य संमेलनाचा एक भाग घेतला. त्याबद्दल मी समस्त बाल साहित्यिक आणि मुलांतर्फे संयोजकांचे आभार मानतो. होतं काय जनरली मोठ्या संमेलनात त्यांचं एक बाल साहित्य संमेलन वेगळं असतं, आमच्यात नको तुम्ही असं म्हणून झिडकारलं जातं आमच्या वेळा, आम्हाला पुष्कळ वेळा. पण इथे तसं काही झालं नाही, त्याबद्दल आभार. आता गोष्टीकडे वळ. कुणाला गोष्ट आवडत नाही असं कोणी आहे का? हात वर करा की गोष्ट आवडत नाही. सगळ्यांना आवडते, शाबास, मग हरकत नाही. मी छोटी गोष्ट सांगणार आहे. खरं तर माझ्या खूप मोठ्या गोष्टी असतात, पण आता रात्र थोडी सोंगे फारसारखा प्रकार आहे, त्यामुळे छोटीच गोष्ट सांगणार आहे. बालमित्रांनो, फार 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 वर्षापूर्वीची गोष्ट नाही, अलीकडे घडलेली गोष्ट आहे. एक जंगल होतं, त्या जंगलाचं नाव होतं झुळझुळवन. मंद हवा सुटायची, खूप आनंदी होतं सगळं जंगल. वाघ, सिंह, कोल्हे, लांडगे, अगदी मुंगीपासून जिराफापर्यंत सगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, पशु सगळे राहायचे. आनंदी आनंद होता त्या. अहो, ते जंगलावरून आठवलं, त्या जंगलामध्ये त्याचं नाव विसरून बहुतेक ट्रिंकू, बरोबर, ट्रिंकू नावाचा कोल्हा होता. अहो, त्याची फार गंमत व्हायची. त्या नदीच्या तिथे, त्या जंगलातून जी नदी व्हायची ना, त्या नदीच्या काठी एक मोठा पांढरा खडक होता आणि तिथे एक शेवरीचं झाड होतं. शेवरीचे शेंगा आपल्याला माहीत असतील. शेवरीचं झाड होतं, तर ट्रिंकू त्याला शेवरीच्या शेंगा प्रचंड आवडायच्या. तो यायचा, ट्रिंकू अस्वल होतं, यायचा, शेंगा कचकच 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 कच खायचा, पाणी प्यायचा आणि आराम करायचा. झोप तिकडे आत जंगलात जाऊन झोपायचा. 12 वाजले रात्री की त्याच्या पोटात दुखा लागलं. गडबड 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 लोळायचं आणि ठरवायचं दुसऱ्या शेंगा खायच्या नाही. 4 दिवस जायचे आणि मग असा ते खडक तिकडे, शेवरी झाड तिकडे, हा असा लांबून जायचा पाणी प्यायला. लांबून जायचा. तो म्हणायचा, त्या खडकाकडं पाहायचं पण नाही, शेंगेकडं पाहायचं पण नाही, कारण शेंगा नाही खाल्ल्या तर माझं पोट काही दुखणार नाही. 4 दिवस जायचे. पुन्हा
शेंगेकडं बघत गेलं तर काय होणार आहे? आपण शेंगा खाणारे थोडंच, आणि शेंगा नाही खाल्ल्या तर आपलं पोट काही दुखणार नाही. त्यामुळे शेंगेकडं बघत 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 लांबून जायचा. 4 दिवसांत तो विचार, शेंगेच्या जरा खडकाच्या जवळून गेलं तर काय होणार आहे? आपण शेंगा खाणारे थोडंच, आणि शेंगा नाही खाल्लं तर आपलं पोट काही दुखणार नाही. त्यामुळे तो खडकाच्या जवळून असा निघून जायचा. 4 दिवसांत तो विचार करायचा, झाडाकडे बघत गेलं तर काय होणार आहे? आपण शेंगा खाणारे थोडंच, आणि शेंगा नाही खाल्ल्या तर आपलं पोट काही दुखणार नाही. त्यामुळे झाडाकडे बघत 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 तो जायचा. 4 दिवसांना विचार केला, झाडा खालून गेलं तर काय होणार? वर नाही बघायचं, खालून गेलं तर काय होणार? आपण शेंगा खाणारे थोडंच, आणि शेंगा नाही खाल्ल्या तर आपलं पोट काही दुखणार नाही. त्यामुळे शेंगा न खाता तो बघत 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 जायचा. 4 दिवसांनी तो विचार करायचा, शेंग नुसती हुंगली तर काय होणार आहे? आपण शेंगा खाणारे थोडंच, आणि शेंगा नाही खाल्ल्या तर आपलं पोट काही दुखणार नाही. शेंग नुसती हुंगायचा आणि तो निघून जायचा. 4 दिवसांनी विचार करता, शेंग नुसती तोंडात धरली तर काय होणार? आपण शेंगा खाणारे थोडंच, आणि शेंगा नाही खाल्ल्या तर आपलं पोट काही दुखणार नाही. तो शेंग नुसती तोंडात धरायचा आणि निघून जायचा. 4 दिवसांनी विचार करायचा, शेंग एकदा चावली तर काय होणार आहे? आपण शेंगा खाणारे थोडंच, आणि शेंगा नाही खाल्ल्या तर आपलं पोट काही दुखणार नाही. आणि तो शेंग चावायचा. चावल्याबरोबर त्या शेंगेतला रस त्याच्या जिभेवर पडायचा. त्याला राहत नाही, कथा 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 शेंगा खायचा, पाणी प्यायचा आणि जाऊन झोपायचा. 12 वाजली की पेट दुखायला लागायचं. गडबडा 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 लोळायचा. असा हा ट्रिंकू. ते ट्रिंकूचीच युक्तीची गोष्ट आहे. काय झालं होतं, असं शांत जंगलामध्ये, तुम्हाला तर माझा सहभाग एवढ्यासाठी द्यायचा, त्यात एक कोडं आहे, ते कोडं सोडवण्याचा प्रयत्न करायचा. तसं मी विचारणार नाही आहे, मी उत्तर लगेचच सांगणार आहे. पण मनात ठरवायचं की काय झालं असेल, तुमचं तुम्ही ठरवायचं. आणि त्याप्रमाणे जंगलात इतकी शांतता असताना काय झालं कुणास ठाऊक, जंगलात सगळीकडे दंगली सुरू झाल्या. कोण प्राणी ऐकेनात कुणाचं. कुत्री भुंकायला लागली, कोल्हे भुंकायला लागले, सिंहमार गर्जना काळ, सगळं जिकडे तिकडे हाहाकार झाला. अरे बापरे, आता काय करायचं? मग शेवटी सभा झाली. काही मंडळी चांगली होती त्यातली प्राणी म्हणाले, बघा हे असं जंगल फार विचित्र झालं आहे आपलं, पण ह्याला करायचा काय उपाय, काय ते शोध घेतला पाहिजे. म्हणे माणसांच्या राज्यात कसं लहान मुलाची आई बघा, त्याला अमकं पाहिजे तमकं रडायला लागलं ना की मग त्याला दाखवतो, ते बघ तो चिवाली तेव्हा ते काऊ काऊ बघ कसं छान आहे, डायव्हर्ट करतं मन. तसं आपण प्राण्यांचं मन डायव्हर्ट करूया म्हणे. अरे पण करायचं कसं? नाही ते म्हणे काय आपण एखादं कोडं टाकूया त्यांना आणि ते सोडवायला सांगूया, म्हणजे काही दिवस प्राणी शांत राहतील, मग त्याप्रमाणे आपला उपाय करता येईल. कोडं टाकायचं, ठीक आहे. मग सगळेजण बसले. मग ट्रिंकू खरं तर असा बुद्धू होता, पण ट्रिंकूला एक कोडं सुचलं. तो म्हणे महाराज आपण असं करूया. आणि त्यांनी कोडं सांगितलं, त्यांनी जाहीर केलं. काय होतं कोडं? प्रत्येक भाग घेणाऱ्या प्राण्यांनी काय करायचं, भाग घेणाऱ्या प्रत्येक प्राण्याने 1 लिटर पाणी आणायचं. 1 लिटर पाणी बाटलीतून. आणि जंगलाकडून त्यांना चाळणे दिले. ते चाळणी माहिती आहे ना आपल्याला, चहाचं गाळणी असते चाळणी, तशी चाळणी, आई पीठ चाळते वगैरे, ती चाळणी, ही चाळणी दिली जाईल प्रत्येकाला. त्यांनी काय करायचं, चाळणी धरायची, ते पाणी ओतायचं आणि पटकन 100 पावलं जायचं. पाणी ओतायचं आणि सटकन 100 पावलं जायचं. पण पाणी कमीत कमी अर्धा लिटर राहिलं पाहिजे तिथं जास्तपर्यंत. 100 पावलं जास्तपर्यंत पाणी अर्धा लिटर राहिलं पाहिजे. सगळं डोक्याला हात लावून कसं ना, पाणी टाकलं की ते ना खाली जाणार ना, पाणी चाळणीत टाकलं की खाली जाणार. आता काय करायचं? सगळेजण धावत करतात, पडतात. आणि 10 दिवसांनी स्पर्धा जाहीर केली ती. 10 दिवसांनी बघा, तुम्ही पण सुचतंय का तुम्हाला, चाळणीत पाणी राहिलं पाहिजे. मग कोणी जर म्हणलं आपण त्याला काहीतरी लावूया, पण लावणार केव्हा? चाळणी ते देणार, कसं करणार आपण? काहीच करता येत नव्हतं. विचार करायला लागले. कुणाला काही सुचलं नाही. एवढ्यात एक छोटी खारुताई होती, तिला एक युक्ती सुचली होती. आणि मग स्पर्धेचा दिवस उजाडला. 40 प्राण्यांनी पक्ष्यांनी भाग घेतला होता. 39 प्राणी इथंच थांबले, कारण का पाणी टाकले की निघून जायचं. पण 40वी खारुताई होती, तिचा मात्र पहिला नंबर आला.
तिनं बरोबर 100 पावलं जाऊन फक्त पाव लिटरसुद्धा पाणी तिथं वाया गेलं नव्हतं. काय केलं होतं माहिती आहे तिनं? सुचतंय काय उत्तर तुम्हाला? अहो, खारुताई हुशार होती. खारुताईचा पहिला नंबर आल्यानंतर सिंह महाराज म्हणाले, सांग तू काय केलंस, कसं केलंस ते, तुझी युक्ती सांग. मग म्हणाले, महाराज तुम्ही म्हटलं होतं त्या स्पर्धेच्या नियमांमध्ये की असं असं केलं पाहिजे, आणि त्यात एक वाक्य होतं, यासाठी तुम्हाला विज्ञानाची मदत घेता येईल. मी तेच डोक्यात घेतलं, म्हणजे विज्ञानाची मदत घेता येईल म्हणजे या वाक्यातच काहीतरी गोम आहे म्हणले. आणि मग मी काय केलं, मला लक्षात आलं, मग पाण्याचं स्वरूप कसं असतं बघितलं. द्रवरूप असतं, बाष्प होतं, घनरूप असतं, हे सगळे बघितलं. आणि त्या घनरूप वास्तवात जे स्वरूप होतं त्याच्यावर मन मी एकाग्र केलं. आणि काय केलं महाराज, मी 1 लिटर पाण्याचं फ्रीजमध्ये टाकून बर्फ केलं, बर्फ केलं. आणि त्या दिवशी त्या बरणीतून बर्फ आणलं होतं, खडे बारीक. आणि तुम्ही चाळण दिल्याबरोबर मी ते बर्फ टाकलं. आता बर्फ टाकलं तरी ते चाळणीत राहणार, बर्फ काय लगेच वितळतं का? नाही. आणि मग ते चाळणीत 100 पावलं घेऊन गेल्यानंतर त्यातलं फक्त थोडेच बर्फ वितळलं होतं. आणि त्या खारुताईला 1,00,000 रुपये बक्षीस मिळालं. तेव्हा अशी गंमत होत. मला सांगायचा उद्देश असा की गोष्टीमध्ये असं कोडी टाकता येतात आपल्याला. असं माझ्या कोड्यांची कथा म्हणून माझं पुस्तकच आहे, सगळी कोडीच आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा अशी गोष्टीमध्ये आपल्याला कोडं टाकता येतं. फक्त आपण छानपैकी जर म्हणजे आपण एकाग्रतेनं व्यवस्थित मन लावून जर लिहिलं, मनन करून चिंतन करून लिहिलं तर छानपैकी आपली गोष्ट होऊ शकते. तेव्हा मी एवढंच म्हणेन की माझी गोष्ट आखूड आणि माझ्याच पाठीत लाकूड. आणि पुन्हा एकदा संयोजकाचे आभार मानून शेवटचं एक वाक्य, माझं आवडीचं वाक्य म्हणतो आणि थांबतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्या. हा परिसर मला तसा नवीन नाही आहे, तुम्हाला माहीत नसतं सांगतो. मी आकाशवाणी कोल्हापूरला असताना आपलं वारणा वाद्यवृंद जो आहे त्याचं 6.5 तासाचं रेकॉर्डिंग केलं होतं. आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमात आम्ही 13 भागातून म्हणजे ते वाजवून प्रसारित केलं होतं. या भागातली मुलं खूप चांगली आहेत, मला खूप आवडले. भवितव्यांचं खूप चांगलं आहे की आज पाठीमागं बसले आहेत की उद्या या ठिकाणी येतील आणि तुमच्या आणखीन पुढच्या पिढीचं निश्चित रूपानं